रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 5वा दिवस। हजारो शेतकऱ्यांसह तुपकरांनी कर्जतमध्ये मुक्काम घेतलाय। 11च्या आसपास तुपकरांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना होईल। सरकारच्या हालचालींवरती लक्ष। रविकांत तुपकरांना राज्य सरकारकडून चर्चेचं निमंत्रण। चर्चेला जाणार आणि निर्णय बाजूने झाला नाही तर शेतकरी मंत्रालयाचा ताबा घेणार, तुपकरांचा इशारा। इंदापूरमध्ये सोनाई डेअरी समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचं आमरण उपोषण। दुधाला प्रति लिटर 40 रुपयांचा दर देण्याची मागणी। दूध दर प्रश्नी शेतकरी नेते अजित नवलेंचं बेमुदत उपोषण। उपोषणकर्त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, शासनासोबत चर्चेतनं आपण मार्ग काढू, शरद पवार यांची उपोषणकर्त्यांना विनंती। अहमदनगरच्या अकोले तालुक्यात दूध प्रश्नी सुरू असलेल्या उपोषणाला अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा जाहीर पाठिंबा। गेल्या 6 दिवसांपासून अकोले तहसील समोर आमरण उपोषण सुरू। राज्यामध्ये अवकाळी पावसाचं थैमान काही दिवस सुरू राहण्याची शक्यता। पुढच्या 24 तासांसाठी मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाला येलो अलर्ट। आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक। बैठकीमध्ये राज्यातील नुकसानाचा आढावा घेतला जाईल। अवकाळी नुकसान भरपाईच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचं लक्ष। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तेलंगणातल्या प्रचार दौऱ्यावरती सामनातनं टीका। राजा मस्त आणि प्रजात्रस्त, शेतकरी बेजार आणि सरकार पसार, सामनातनं सरकारवरती टीकास्त्र। पंचनामे झाल्याशिवाय योग्य ती नुकसान भरपाई देता येणार नाही। तातडीनं आढावा घेण्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे आदेश। शंभूराज देसाईंची माहिती, तर सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, देसाईंचं आश्वासन। हिंगोलीमध्ये सलग 3ऱ्या दिवशी अवकाळी पावसाच्या सरी। अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान। अनेक ठिकाणी ज्वारीची पिकं जमीनदोस्त। अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान। मंत्री अनिल पाटील आणि आमदार दिलीप बनकरांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। नुकसान भरपाईचे निकष प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे, मंत्र्यांची माहिती। खासदार विनायक राऊत आणि अंबादास दानवे आज नुकसानग्रस्त भागांना भेट देणार। राज्यातल्या अनेक जिल्ह्यात जाऊन करणार नुकसानीची पाहणी। मनमाडमध्ये झालेल्या गारपिटीनं कांद्यासह इतर पिकांचं मोठं नुकसान। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे बळीराजा संकटात। पालघरमध्ये अवकाळी पावसामुळे भात आणि मिरचीच्या पिकाचं मोठं नुकसान, तर गवत पावली खरेदी केंद्रालाही मोठा फटका। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्याला अवकाळी पावसाचा फटका। पपईची बाग वादळी वाऱ्यामध्ये आडवी झाल्यामुळे 5 लाखांचं आर्थिक नुकसान। सांगली शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी। छाटणी झालेल्या द्राक्ष बागांवरती पावसामुळे रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती। लातूर जिल्ह्यात मुसळधार अवकाळी पाऊस। अवकाळी पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान। बीड जिल्ह्यातल्या सर्व महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करावा, सोबतच अग्रिम पीक विमा तात्काळ द्यावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन। नांदेडच्या नायगाव तालुक्यात सलग 2ऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी। दुपारनंतर पावसासह गारपीट। परभणीमध्ये 2 दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसानं मोठं नुकसान। सोनपेठमध्ये पावसासोबत गाराही पडल्या। हिंगोली जिल्ह्यामध्ये सलग 2ऱ्या दिवशी जोरदार पाऊस। तूर, कापूस या पिकांसह रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। मुंबईत पडलेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईतल्या तापमानात घट। मुंबईचा पारा 23 अंश सेल्सिअस पर्यंत खाली उतरलाय। गंगापूर धरणामधनं जायकवाडीसाठी सुरू केलेला पाण्याचा विसर्ग थांबवला। पूर्वनियोजित पाणीसाठा पूर्ण झाल्यामुळे विसर्ग थांबवण्याचा निर्णय। दारणा धरण समूहातील विसर्ग अजूनही सुरू। चेन्नईहून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना विषबाधा। जवळपास 40 प्रवाशांना विषबाधा झाल्याची माहिती। सर्व प्रवासी ससून रुग्णालयात दाखल। 2800 मेगावॅटच्या जलविद्युत प्रकल्पातनं महाराष्ट्राला वीज मिळणार। टाटा पॉवरच्या भिपुरी इथून 1000 तर शिरोटा इथून 1800 मेगावॅटच्या विजेचा पुरवठा होणार। देहू, आळंदी, पंढरपूरमध्ये अत्याधुनिक बस स्थानकं उभारण्याचा निर्णय। मंत्रालयातल्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा। दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढू लागल्यामुळे निर्णय। राज्यामधल्या महत्त्वाच्या शहरात पिंक रिक्षा योजना लवकरच सुरू होणार। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंची घोषणा। महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, तसंच सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठीचा निर्णय। टीआरपी घोटाळा केस मागे घेण्यासाठी मुंबई पोलिसांचा कोर्टामध्ये अर्ज।
अर्णब गोस्वामी यांना दिलासा मिळणार का याकडे लक्ष. 28 डिसेंबरला पुढची सुनावणी. फडणवीसांच्या आदेशामुळेच आंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज. लाठी हल्ला गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय होऊ शकत नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा गंभीर आरोप. ठाकरे सरकारच्या कालावधीमध्ये मुंबईतील 35,000 सदनिकांच्या प्रकल्पात 20,000 कोटींचा भ्रष्टाचार झाला. भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप. नवघर पोलीस स्थानकात तक्रार दाखल. उद्धव ठाकरेंसह इतर जणांवरती कारवाईची मागणी. आमदार अपात्रता सुनावणीमध्ये सुनील प्रभूंची उलट तपासणी. आज दुपारी 12:30 वाजल्यापासून सुनावणीला पुन्हा एकदा सुरुवात केली जाईल. हिवाळी अधिवेशनाबाबत विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक. बैठकीमध्ये अधिवेशनाचा कालावधी निश्चित केला जाईल. आज ठाकरे गटाच्या सर्व आमदारांची मातोश्रीवर बैठक. हिवाळी अधिवेशनासह राज्यातल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवरती ओढावलेल्या संकटाबाबत बैठकीत चर्चा होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर दत्ता दळवींवरती गुन्हा. दत्ता दळवींनी हिंदू हृदय सम्राट या उपमेवरनं शिंदेंना शिवीगाळ केली होती. भांडूपमधल्या मेळाव्यात बोलताना त्यांनी आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कुणाचा याबाबतीत आज निवडणूक आयोगात सुनावणी. शरद पवार यांच्या गटाच्या युक्तिवादाचा शेवटचा दिवस, तर गुरुवारपासून अजित पवार गटाचा युक्तिवाद सुरू होईल. निवडणूक आयोगानं दबावाखाली न येता निर्णय दिला तर शरद पवार गटाच्या बाजूने निकाल येईल. अनिल देशमुखांना विश्वास. मात्र दबावाखाली निर्णय दिला तर कुणाच्या बाजूने निकाल देतील असाही सवाल. कर्जतमध्ये आज अजित पवार गटाची निर्धार सभा. राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारेंच्या वतीनं सभेचं आयोजन. कर्जतमधील अजित पवार गटाच्या निर्धार सभेचा टीजर प्रदर्शित. निर्धार सभेमध्ये अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. अजित पवारांना आतापासूनच का साईडलाईन केलं जात आहे. शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुखांचा सवाल. भाजपशी समझोता केला असता तर मंत्री असतो, अनिल देशमुखांचा दावा. अवकाळीमुळे 6 मृत्यू झाले. 100 जनावरं दगावली आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीवरनं हात फिरवण्यासाठी मुख्यमंत्री कधी जाणार. उद्धव ठाकरेंचा सवाल. तर दुसऱ्या राज्यात प्रचारासाठी जाऊन काय दिवे लावणार. ठाकरेंची बोचरी टीका. ज्यांनी कायमच घरात बसून फेसबुक लाईव्ह करून सरकार चालवलं त्यांनी आम्हाला शिकवू नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर. सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी उद्धव ठाकरेंची अवस्था. शंभूराज देसाईंची टीका. मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरा तर त्याच भाषेत उत्तर मिळेल, देसाईंचा इशारा. 2.5 वर्ष घरामध्ये बसणारे मुख्यमंत्र्यांची लाच काढतायत हे दुर्दैव. उद्धव ठाकरेंना ना शेतकऱ्यांचं कळवळ आहे ना आरक्षणाच्या प्रश्नाशी घेणं देणं. फक्त टोमणे मारणं हा त्यांचा स्वभाव आहे. संजय शिरसाट यांची टीका. छगन भुजबळांना तुरुंगातनं आपणच बाहेर काढलं तरी भुजबळांनी कधीच आपले आभार मानले नाहीत. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. अहमदनगर जिल्ह्यामध्ये 1887 ते 1895 या कालावधीतील काही कुणबी नोंदी आढळल्या. त्यावेळी जो शेती करणारा असेल त्याला कुणबी संबोधलं जात असावं. मोडी अभ्यासक संतोष यादव यांचा अंदाज. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. सर्वेक्षणामध्ये न अडकता सरकारनं मदत जाहीर करायला हवी. अशोक चव्हाण यांचं वक्तव्य. समाजाच्या प्रश्नाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाची संभाजीराजेंकडनं भेट. तर आरक्षणासाठी जे जे करता येईल ते आम्ही करू. संभाजीराजेंचं आश्वासन. एकमेकांवरती चिखलफेक करण्याचं काम सध्या सुरू आहे. आमच्यामुळे सरकार पडलं असं पृथ्वीराज चव्हाणांना वाटत असेल तर त्यांनी पुन्हा आमच्यासोबत युती करायला नको होती. प्रफुल्ल पटेल यांची टीका. जनतेच्या मनामध्ये सरकारबद्दल असंतोष असून देशात आणि राज्यात वातावरण बदलतंय. देशात आणीबाणी लागण्यापूर्वी अशाच पद्धतीचं वातावरण होतं. अन्निसचे अध्यक्ष श्याम मानव यांचं वक्तव्य. आगामी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी पक्षाचं काम करावं. पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणावं. किरण सामंत यांच्या इच्छेनंतर सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांचं वक्तव्य. बीडच्या परळीमध्ये होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध. दुष्काळी मदत आणि वर्तमानपत्रांच्या जाहिरातींचे पैसे देण्याची सरकारकडे मागणी. महाराष्ट्रामधल्या काँग्रेसच्या पिछेहाटीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणच जबाबदार. राधाकृष्ण विखे पाटलांची टीका. तर पृथ्वीराज चव्हाणांमुळे आघाडी सरकार गेलं, विखेंचा आरोप. रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेचा 12 डिसेंबरला नागपूरमध्ये समारोप. शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांची माहिती. तर 12 डिसेंबरला शरद पवारांचा वाढदिवस सुद्धा नागपूरमध्ये साजरा होईल.
कोर्टानं आदेश देऊन सुद्धा सरकारला पाट्या मराठीत करता येत नाही. नुसतंच बाळासाहेबांचं नाव घ्यायचं, त्यांचं हिंदुत्वही पाळायला हवं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका. मुंबई महानगरपालिकेकडनं शहरातील 3269 दुकानं आणि आस्थापनांची तपासणी. मराठी पाट्या न लावणाऱ्या 179 दुकानं आणि आस्थापनांवरती कारवाई. अमरावतीच्या कौंडण्यपुरामध्ये दहीहंडीचा सोहळा. आमदार यशोमती ठाकूर यांची सोहळ्यासाठी उपस्थिती. दहीहंडीतला प्रसाद घेण्यासाठी भाविकांची गर्दी. मुंबईत मराठी पाटी न लावल्यामुळे हॉटेल ग्रँड हयात विरोधात मनसेचं आंदोलन. हॉटेलबाहेर मनसैनिकांची जोरदार घोषणाबाजी. मराठी पाट्या न लावणाऱ्या आस्थापनांवरती मुंबई पालिकेकडनं कारवाई सुरू. कुलाबा मार्केटमध्ये पालिकेकडनं कारवाई. नाशिक रोड परिसरामध्ये मनसेकडनं इंग्रजी पाट्यांना काळं फासत प्रतिकात्मक आंदोलन. 8 दिवसात मराठी पाट्या दिसल्या नाही तर इंग्रजी पाट्यांना काळं फासण्याचा इशारा. नाशिकमध्ये पुन्हा एकदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आक्रमक. केंद्र सरकारचं धोरण कामगार आणि शेतकरी विरोधी असल्याची टीका. तर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची मागणी. पिंपळगाव रस्त्यावरच्या डम्पिंग आणि खाडीतनं निघणाऱ्या धुराबाबत वारंवार तक्रारी करून सुद्धा दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिक संतप्त. वेकोली प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत पिंपळगाव फाटा इथे नागरिकांकडनं रास्ता रोको आंदोलन. आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या पैठण रस्त्यावरती धनगर समाजाकडनं आंदोलन. मेंढ्या घेऊन धनगर समाज रस्त्यावरती उतरल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी. मराठा, ओबीसी आणि धनगर समाजानंतर ब्राह्मण समाजही आक्रमक. जालन्यामध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळासह विविध मागण्यांसाठी ब्राह्मण समाज संघर्ष समितीकडनं आमरण उपोषण. बीडमधले 260 कंत्राटी आरोग्य कर्मचारी 28 दिवसांपासून संपावर. शासकीय सेवेमध्ये नियमित करून घ्यावं, कर्मचाऱ्यांची मागणी. वर्ध्यात भर पावसात कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं आंदोलन. कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमितपणे सेवेत सामावून घेण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी. गोंदियामध्ये संगणक परिचालकांचं 1 दिवसीय धरणं आंदोलन. विविध मागण्यांसह मुसळधार पावसातही आंदोलन सुरू. ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरामध्ये 70 ते 80 लाखांचा गुटखा जप्त. 2 आरोपींना अटक. कळवा पोलिसांची मोठी कारवाई. पुण्यामध्ये ललित पाटील प्रकरणात आणखी एकाला अटक. ससून रुग्णालयातील शिपायानंतर येरवडा कारागृहातील कर्मचाऱ्याला पुणे पोलिसांची अटक. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती ट्रेलरला अपघात. सुदैवानं जीवितहानी नाही. शिर्डीतून तुळजापूरकडे दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात. चालकाचं नियंत्रण सुटून कार झाडावरती आदळली. या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू. 2 जण गंभीर जखमी. बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला डोंबिवलीमधनं अटक. ठाणे खंडणी विरोधी पथकाची सापळा रचून कारवाई. आरक्षित डब्यामध्ये तिकीट असलेल्या प्रवाशांनाच जागा न मिळाल्यामुळे प्रवासी संतप्त. चेन्नईवरनं अहमदाबादकडे जाणाऱ्या नवजीवन एक्सप्रेसमधला प्रकार. संतप्त प्रवाशांकडनं रेल रोको करून रेल्वेचा निषेध. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नौसेना दिन साजरा होणार. मालवण जेटी ते तारकर्ली समुद्रकिनारी निर्बंध लागू. समुद्र पर्यटन, समुद्री जलक्रीडा, किल्ला प्रवासी बोट वाहतूक 5 डिसेंबरपर्यंत बंद. सिंधुदुर्गामध्ये 4 डिसेंबरला नौसेना दिन साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नौदलाकडनं मालवणमधल्या वायरी ते तारकर्ली या समुद्रकिनारी चित्तथरारक प्रात्यक्षिकांचा सराव. पुण्याच्या नरे येथील अंबामाता मंदिराजवळ असलेल्या ऑटो गॅरेजमध्ये आग. अग्निशमन दलाकडनं आगीवरती नियंत्रण. 10 वाहनं जळून खाक. नाशिकच्या मनमाडमध्ये रेल्वे ओव्हरब्रिजचा कठडा कोसळून पुलाचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग खचला. पूल खचल्यामुळे इंदूर पुणे महामार्गावरची वाहतूक ठप्प. सुदैवानं जीवितहानी नाही. बंगालच्या पेट्रापोल पोस्टवरती बीएसएफनं तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला. 1,27,00,000 रुपयांचं 2 किलो सोनं घेऊन जाणारा एक ट्रक जप्त. तब्बल 17 दिवसांनी उत्तर काशीतल्या बोगद्यातनं सर्व मजुरांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश. प्राथमिक उपचार सुरू. उत्तर काशीतल्या बोगद्यातनं सुखरूपपणे बाहेर आलेल्या मजुरांना उत्तराखंड सरकारकडनं मदत जाहीर. प्रत्येक मजुराला मिळणार 1 लाख रुपये. तिसऱ्या T20 सामन्यात कांगारूंचा भारतावरती थरारक विजय. 5 विकेट्सनं ऑस्ट्रेलिया विजयी. विजयामुळे T20 मालिकेतलं ऑस्ट्रेलियाचं आव्हान कायम. तिसऱ्या T20 सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलचं वादळी शतक. 48 चेंडूंमध्ये 104 धावांची खेळी.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज गायकवाडची नाबाद 123 धावांची खेळी, मात्र मॅक्सवेलच्या वादळी खेळीसमोर ऋतुराजचं शतक व्यर्थ. अटल बिहारी वाजपेयींच्या आयुष्यावरती आधारित मैं अटल हूं हा सिनेमा 14 जानेवारीला प्रदर्शित होणार. पोस्टर शेअर करत अभिनेता पंकज त्रिपाठीची माहिती. अक्षय कुमारचा मिशन रानीगंज सिनेमा 1 डिसेंबरपासून OTTवर. नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मवरती चाहत्यांना चित्रपट पाहता येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.